गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तसंच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्यात यावं या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ। सत्ताधारी पक्ष आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसंच शाब्दिक खडाजंगीमुळे दुपारनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। विधान परिषदेत विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ आणि कालपासून सत्ताधारी पक्षाकडून कामकाजावर बहिष्काराची कोंडी अखेर संपुष्टात, सभापतींच्या मध्यस्थीला यश। विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पारदर्शी पद्धतीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विधिमंडळ परिसरात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळी आंदोलनं। बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर। समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन। जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात लष्कराचे 2 जवान शहीद। आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची मजबूत धावसंख्या, रहाणे पुजाराच्या तडाखेबंद 211 धावांची नाबाद भागीदारी। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात सविस्तर वृत्त। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांनी जोरदारपणे केली। त्याला सत्तारूढ सदस्यांनी लातूर महिला तस्करीचा मुद्दा उपस्थित करून प्रतिकार केला। त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। दरम्यान रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली। चौकशी केली जाईल, फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे ते केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ती चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही। मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मेरिटमध्ये आता मी जात नाही। यांना सगळी चांगली पदं तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत। दुसरं, त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील, हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत। त्याच कार्यकाळातले मी पुरावे देतो की जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत। समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही, पण तरी देखील या सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावरनं दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो। आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश मेहता आणि मोपलवार यांना तातडीनं पदमुक्त करण्याची मागणी केली। मुख्यमंत्री आमची हीच मागणी होती की त्यांना निलंबित करा, चौकशी होईल, चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल नंतर त्यांना परत घ्या, त्यांना राज्याचा मुख्य सचिव करायला आमची हरकत नाही हेच आम्ही सांगितलं। परंतु अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम जे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचं आमचं समाधान झालं नाही। निलंबन त्यांचं झालं पाहिजे ही आमची मागणी कायम आहे। त्याला विरोधी सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला आणि ते जागा सोडून पुढे आले। याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ पक्षाच्या महिला सदस्यांनी लातूर इथल्या महिला तस्करी प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा मांडला। त्यानंतर त्याही आपापल्या जागा सोडून पुढे आल्या। त्यामुळे गदारोळ सुरूच राहिला। या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसचे अमित देशमुख यांनी लातूर प्रकरणाची चौकशी करावी, अटक झालेली महिला काँग्रेसची पदाधिकारी नव्हती असं सांगितलं। मात्र लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही महिला 15 वर्षांपासून काँग्रेसची पदाधिकारी होती, तिला तस्करीसाठी संरक्षण देणारे कोण याची चौकशी होत असल्यानं अनेकांची अडचण होत आहे असं सांगितलं। 15 वर्षापासून जे रॅकेट चालू होतं आज ह्याला आपण चौकशीच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे।
आणि आम्हाला खंत आहे की या माध्यमातून लातूर सारख्या शहराचं नाव पुढे येतंय। निश्चितपणे अशा लोकांना शासन कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे। जे काही प्रस्तावित ऍक्शन त्या ठिकाणी पोलीस विभागाने त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे। भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी लातूर महिला तस्करी प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली। या सगळ्या वक्तव्यांमुळे गदारोळ वाढतच राहिला। गदारोळातच पीठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रम पत्रिकेवरचं कामकाज पुकारलं। त्यानंतर अनेक कागदपत्र तसंच समित्यांचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले। लक्षवेधी सूचना देखील पुकारल्या गेल्या आणि महसूल खात्याशी संबंधित 2 विधेयकं देखील याच गदारोळात मंजूर करण्यात आली। विरोधी सदस्यांनी दिलेल्या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतचा नियम 293 अन्वयचा चर्चेचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात चर्चेला घेण्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांच्या मागणीनंतर मान्य केलं आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। विधान परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर कालपासून घातलेला बहिष्कार यामुळे सभागृहाच्या कामकाजात निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज अखेर फुटली। सभापतींनी आज सर्व पक्षांचे गटनेते तसंच सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली। त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं। सर्व सदस्यांनी सहकार्य करून विधान परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी यावेळी केलं। विरोधी पक्षाचे अधिकार कोणीच नाकारत नाही, मात्र एकतर्फी बाजू समोर येऊ नये, सत्ताधारी पक्षाचं म्हणणंही पटलावर यायला हवं असं फडणवीस यांनी सांगितलं। आवश्यकता निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष उत्तरदायी आहे असं ते म्हणाले। त्यापूर्वी आज सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार तसंच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्य संख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सकाळच्या विशेष सत्राचं संपूर्ण कामकाज तहकूब केलं। त्यानंतर नियमित कामकाजही 2दा स्थगित करण्यात आलं। एसआरए प्रकरणातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी जाहीर करूनही विरोधक करत असलेली मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला। जो निर्णय झालाच नाही, जी प्रक्रिया सुरूच झाली नाही, त्यात भ्रष्टाचार कसा होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाची पारदर्शी पद्धतीनं चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। विधान भवनाच्या आवारात आज शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी हे आमदार करत आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्ती आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सरकारने तात्काळ रद्द करावे अशा पद्धतीची मागणी शिवसेनेने यापूर्वी केली होती। आजही पायऱ्यांवरती अशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांनी सरकारला सांगितलंय की शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ तुम्ही मागे घ्या। नेवाळी इथल्या शेतकऱ्यांवरचं 307 कलम रद्द झालं पाहिजे या मागणीकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेची हमी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। लोकसभेत आज बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 आवाजी मतदानानं मंजूर झालं। नव्या विधेयकामुळे मालमत्ता पुनर्रचना करणाऱ्या कंपन्यांना थकीत कर्जाचं रूपांतर कार्यक्षम मालमत्तेत करायला मदत होईल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं। आर्थिक विकासाला पाठबळ देण्यासाठी देशाला बळकट बँकिंग यंत्रणेची गरज आहे। बँकिंग यंत्रणा बळकट असेल तरच उद्योजकांना कर्ज देण्यात त्या सक्षम राहतील असं जेटली म्हणाले। सरकारनं मे महिन्यात बँकिंग नियमन सुधारणा अध्यादेश 2017 काढल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं 12 कर्जबुडव्यांचा छडा लावला असून थकीत मालमत्तेवर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू केली होती। त्यानंतर कर्जबुडव्यांविरोधात सरकारनं कारवाई देखील सुरू केली असल्याची माहिती जेटली यांनी दिली। विविध राज्यांमध्ये कार्यरत चिटफंड कंपन्यांचं नियमन करण्यासाठी आणि गरीब गुंतवणूकदारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा आणेल असंही जेटली यांनी सांगितलं। सरकारचं परराष्ट्र धोरण स्थिर नसल्याची टीका विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत केली। चीनविषयी निश्चित धोरण आखण्याची मागणी विरोधी पक्षांनी यावेळी केली। विरोधी पक्षांनी चर्चेदरम्यान पंतप्रधानांवरही टीका केली। त्यावर उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की पंतप्रधानांना जगात आदर असून त्यांनी भारताला नवा आदर आणि कीर्ती मिळवून दिली।
सरकारनं उचललेल्या पावलांमुळे शेजारी देशांबरोबरचे संबंध सुधारले असं त्या म्हणाल्या. राज्यसभेत सध्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर चर्चा सुरू असून स्वराज विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत आहेत. डोकलाम प्रश्नी लवकरच तोडगा काढू असं त्यांनी सांगितलं. टीव्हीवरील आक्षेपार्ह दृश्यांबाबत तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याची प्रक्रिया सरकार तयार करत आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज राज्यसभेत सांगितलं. काही खासदारांनी या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेवरून ते बोलत होते. समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलंय. ते आज नवी दिल्ली इथं महाराष्ट्र आणि गोव्यातल्या भाजपा खासदारांशी झालेल्या अनौपचारिक बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. देशाच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातल्या जनतेच्या बदलणाऱ्या मानसिकतेचा विचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात लष्कराचा एक मेजर आणि एक जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. झाईपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर लष्करानं रात्रीपासून या भागात शोधमोहीम सुरू केली होती. झाईपोरा भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. कुलगाम इथं झालेल्या दुसऱ्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं. यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं. ठार झालेल्या 2 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी 5 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकेच्या व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होता. कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं आज दुसऱ्या दिवशीही छापे घातले. बंगळुरू, दिल्ली इथल्या निवासस्थानांसह एकूण 64 ठिकाणी शोधमोहीम झाली. त्यावेळी सुमारे 10 कोटी रुपयांची रोकड तसंच मोठ्या प्रमाणावर दागदागिने हस्तगत करण्यात आले अशी माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिली. हे छापे राजकीय सूडबुद्धीनं घातले जात आहेत अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. निमलष्करी दलाची मदत घेऊन घातल्या जाणाऱ्या धाडी अतिशय दुर्दैवी आहेत अशी टीका काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केली. गुजरातच्या काँग्रेस आमदारांचा घोडेबाजार भाजपानं थांबवावा असं आवाहन त्यांनी केलं. गेली 3 वर्ष मंत्रिपदी असूनही शिवकुमार यांच्यावरची कारवाई आत्ताच का होत आहे असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवेल असं तिवारी म्हणाले. शिवकुमार यांचं समर्थन करण्याऐवजी काँग्रेस पक्षानं काळ्या पैशाविरोधात उभं राहावं असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी आज केलं. प्राप्तिकर विभागानं पुरेशा माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली आहे असंही कुमार म्हणाले. पुरेशा पावसाअभावी शेतीचं नुकसान झाल्यानं शासनानं दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तहसील कार्यालयावर शिवसेनेनं आज बैलगाडी मोर्चा काढला. पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेले तरी अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीनंतरही पिकांनी माना टाकल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप पेरण्याही होऊ शकल्या नाहीत. शासनानं पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, जायकवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून द्यावं तसंच जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. आमचं एकच म्हणणं आहे की ह्यात शेतीचे पंचनामे करावेत, दुष्काळ जाहीर करावा आणि आमच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी. जायकवाडीचं पाणी सोडावं. जायकवाडीचे अधिकारी पैसे भरल्याशिवाय पाणी द्यायला तयार नाहीत. आज शेतकऱ्याकडे पैसा नाही, कर्ज दिलेला नाही, दुष्काळ परिस्थिती, शेतकरी पैसा भरणार कुठून? अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समाजाच्या वतीनं आज पुण्यात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. रामोशी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावं, या समाजातल्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसंच त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. 7 सप्टेंबरला उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी. रामोशी समाजाची बळकावलेली वतनं परत करावीत. बेरड रामोशी आणि तत्सम जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मुंबई महानगरीतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयानं आज महानगरपालिकेवर ताशेरे ओढले. रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्त करणं आणि रस्त्यांची देखभाल करणं यात महानगरपालिका कुचकामी ठरली आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे चालू पावसाळी हंगामात 25हून अधिक व्यक्तींचा मृत्यू ओढवला आहे. अजून किती जणांचा बळी जायची वाट पाहत आहात असा सवाल मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी केला आहे. रस्त्यांच्या दुर्दशेची स्वतःहून दखल घेत आज मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती NM जामदार यांच्या खंडपीठापुढे सुमोटोची सुनावणी झाली. खड्ड्यांबाबतच्या 500हून अधिक तक्रारींची दखल घेण्यात आली अशी माहिती महानगरपालिकेच्या वकिलांनी दिली. मुंबईशिवाय राज्यातल्या इतर शहरांमध्येही रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे असं नमूद करत न्यायालयानं विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांची प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमणूक केली. राज्य सरकारनं जाहीर केलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी तिसऱ्या टप्प्याचं भजनी आंदोलन केलं. या समितीवर वारकरी संप्रदायातली एकही व्यक्ती नाही, तर ही पूर्णपणे राजकीय समिती आहे असं सांगत वारकऱ्यांनी समितीला विरोध केला आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा यांच्या पालख्यांसह ठिय्या आंदोलन केलं होतं. 1 महिना उलटला तरी सरकारकडून काही हालचाल झाली नसल्यानं आज तिसऱ्या टप्प्याचं आंदोलन करण्यात आलं. गरज पडली तर यापुढचं आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे. पांडुरंग हे वारकऱ्यांचं दैवत आहे आणि अवघा महाराष्ट्रातला वारकरी समाज या दैवताच्या उपासनेशी निगडीत आहे. वास्तविक त्याची समिती नेमत असताना वारकऱ्यांचे हितसंबंध लक्षात घेऊन आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराचे, वारकरी संप्रदायाच्या आचाराचे आणि वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले असे त्या ठिकाणी सदस्य नेमण्यात यायला पाहिजे होते, पण सरकारने हा कोणताही नियम पाळण्याचं औचित्य दाखवलेलं नाही. यामुळे संपूर्ण वारकरी समाज सध्या प्रक्षुब्ध आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या विधी समितीनं आज ठाणे जिल्ह्यातल्या वासिंद इथं भेट देऊन पाहणी केली. इथलं रेल्वे फाटक रेल्वेनं कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक बंद केलं होतं. यामुळे वासिंद पूर्व भागातल्या 42 गावांमधल्या रहिवाशांपुढे रहदारीची मोठी समस्या उभी राहिली. रेल्वे फाटकातून जाणारा रस्ता हा एकमेव जवळचा पर्याय होता. दुसरा रस्ता लांब पल्ल्याचा असून पावसाळ्यातले 3-4 महिने पाण्यानं भरलेला असतो. यामुळे रुग्ण, गरोदर महिला, वृद्ध आणि विद्यार्थी यांचे फार हाल होतात. आजवर इथं अनेक मृत्यूही ओढवले आहेत. रेल्वेवरच्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन 9 वर्षांपूर्वी होऊनही त्यापुढे काही प्रगती नाही. स्थानिक नागरिक संजय सुराळके यांनी 2013 साली या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयानं नेमलेल्या विधी समितीनं आज इथं भेट देऊन पाहणी केली. क्रीडावृत्त. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंची आगेकूच सुरू आहे. HS प्रणॉयनं उत्तम कामगिरी सुरू ठेवत आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रणॉयनं हाँगकाँगच्या वैनान याचा 21-18, 21-19नं पराभव केला. सौरभ वर्मानंही आज उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला. त्यानं भारताच्याच पारुपल्ली कश्यपचा 21-18, 13-21, 21-16 असा पराभव केला. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध भारतानं दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी 3 बाद 344 अशी मजबूत धावसंख्या उभारली. कोलंबोमधल्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन 35 धावा करून तंबूत परतला. नंतर राहुल 57 धावा तर विराट कोहली 13 धावा करून बाद झाले. त्यावेळी भारताच्या 3 बाद 133 धावा झाल्या होत्या. मात्र पुजारा आणि रहाणे या जोडीनं चौफेर फटकेबाजी करत दिवसअखेर 211 धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा पुजारा 128 आणि रहाणे 103 धावा करून खेळत होते. हवामान वृत्त. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 34-25, पुणे 26-21, औरंगाबाद 30-21, नाशिक 28-22,
कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 30-25, सोलापूर 33-21 आणि अमरावती 29 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तसंच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्यात यावं या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसंच शाब्दिक खडाजंगीमुळे दुपारनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विधान परिषदेत विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ आणि कालपासून सत्ताधारी पक्षाकडून कामकाजावर बहिष्काराची कोंडी अखेर संपुष्टात. सभापतींच्या मध्यस्थीला यश. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पारदर्शी पद्धतीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विधिमंडळ परिसरात जोरदार घोषणाबाजी करत वेगवेगळी आंदोलनं. बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर. समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन. जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात लष्कराचे 2 जवान शहीद. आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची मजबूत धावसंख्या. रहाणे पुजाराच्या तडाखेबंद 211 धावांची नाबाद भागीदारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. दीर्घकाळ राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर राहून सर्वसामान्यांच्या हितासाठी अविरत संघर्ष करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांच्या विधिमंडळ कारकिर्दीला 50हून अधिक वर्ष झालीत. सध्याच्या विधानसभागृहात ते एकमेव ज्येष्ठ सदस्य आहेत. संसदीय कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. अभ्यासू आणि परखड वक्तृत्व लाभलेले गणपतराव देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.